हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पूनम सपकाळे या ब्लॉग्स मध्ये. हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही? हॅलो फ्रेंड, कशी आहे? तर तुम्हाला आज आम्ही कुठेतरी घेऊन जाणार आहे फिरायला. तर कुठे नेणार आहे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जाऊया फिरायला. चला. 4 दिवसाच्या पावसानंतर आज बघा किती ऊन पडलंय. चला तर मग या आमच्या सोबत. लिफ्टने चालतंय का पायऱ्यांनी? जाताना पायऱ्यांनी, येताना लिफ्टने. ही बघा आमची धन्नो. आमच्या धन्नोची सीट ना कोणीतरी फाडून टाकली. काय माहिती, पार्किंग मध्ये ना सीट फाडून टाकली. चला काढा आपली धन्नो. चल धन्नो. 4-5 दिवस पाऊस पडल्यानंतर आजचं वातावरण बघा आमचं किती मस्त आहे. खूप ऊन पडलंय. पूर्ण रोड कोरडा आहे मस्त. ही आहे ताज हॉटेल, पण तिला आता गेटवे नाव दिलंय. आतमध्ये जाऊ. आम्हाला आतमध्ये काही शूट नाही करता आलं. आता मध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, तर आम्ही मधला शूट काहीच घेतलेला नाही आहे. आता तुम्हाला आम्ही बाहेरचं दाखवू, पण प्रेमने थोडीशी क्लिप घेतली. हे जे समोर तुम्हाला बोधिवृक्ष दिसत आहेत ना, हे बोधिवृक्ष बोधगयाच्या बोधिवृक्षची बीज आणलं होतं. त्याच्यावर इथे वृक्षारोपण केलेलं आहे. हे तेच वृक्ष ज्याच्या खाली भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती. आणि आणलेला आहे फुटबॉल, आणि त्याचं नेमकं चालू आहे चला डॅडी फुटबॉल खेळूया, चला डॅडी फुटबॉल खेळूया. तिकडे ते आपल्याकडे दिसते, तिकडे थोडंसं मोकळं ग्राउंड आहे, तिकडे आपण खेळू शकतात. आपण बघा ही ना, इथे तू कुठे राहते? कुठे राहते तू? इथेच. ही इथेच राहते आणि ती मला म्हणते की मी यांसोबत खेळू शकते का? त्याने बॉल आणलाय, फुटबॉल आणलाय खेळायला. जाऊ खेलो आप इसके साथ. शिवला आल्याला एक फ्रेंड भेटून गेली इथे खेळण्यासाठी. आता शिवचे तर मजेच मजे. शिव आणि शिवची फ्रेंड गेलेले तिथे फुटबॉल खेळण्यासाठी. दिसतात का तुम्हाला समोर? शिव जिथे जातो तिथे फ्रेंड बनवतो. खूप फ्रेंडली आमचा बेबी. चालू होतं की मम्मा फुटबॉल घे, फुटबॉल घे, मला तिथे खेळायचं आहे डॅडी सोबत, तुझ्यासोबत, आपण तिथे फुटबॉल खेळू. पण त्याला इथे फ्रेंड भेटून गेली. आता तो आमच्याकडे बघत सुद्धा नाहीये. आम्ही दोघे साईडला बसून गेलोय आता. हे बघा आमचा रोनाल्डो, लहान रोनाल्डो. त्याचा फेवरेट प्लेयर रोनाल्डो आहे. चला येतोय परत, खेळायचं नाही का? आम्ही बोललो होतो ना चला फिरायला, तर कुठे घेऊन आलोय बघा. तर आम्ही आलोय मस्त त्रिरश्मी लेणीला. ती आहे त्रिरश्मी लेणी. बघा किती छान असं वातावरण आहे तिथलं.
लेण्या आहेत त्रिलक्ष्मी. तर इथं आम्ही आता वर जाऊ नाही शकणार कारण आता वाजले 5:30 आणि ते 5:30ला बंद होऊन जातं. आणि तर आम्ही ते खालीच मस्त एन्जॉय करतो. तर बघा तुम्ही खालचा व्ह्यू किती छान आहे मस्त. आणि सियाने आणलाय फुटबॉल मस्त. त्या दादांसोबत एक दादा भेटलाय त्याला, त्याच्यासोबत मस्त फुटबॉल खेळतोय. आणि मस्त बघा किती छान वातावरण आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथं मस्त फोटोशूट करायला, रील्स करायला खूप छान असा व्ह्यू पण आहे. तर तुम्ही नक्की या इथे, नक्की व्हिजिट करा. बघा कशी मस्ती करताय एकदम छान अशा वातावरणामध्ये की बघा. सिओ कसं वाटतंय? अरे 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 बघा कशी मस्ती चालू आहे त्यांची. आणि बाहेरचं हे वातावरण बघा. बघा यांची मस्ती करता करता सिवने ना कानातलंच काढून टाकलं. बरं झालं ओके आता ओके. चला तर आता आपल्या इथले खूप फोटो वगैरे झाले, खूप रील्स वगैरे झाले. आपण आता त्या साईडला जाऊ. दुसरी बाजू बघूया आता त्या बाजूची. शिवानी पूनम पुढे पुढे चाललेले मला मागे सोडून. अरे माझ्यासाठी तर थांबा, मी पण फास्ट येऊ. चला चला आलो बघा. ओ पकडा पकडा पकडा. ही आहे त्रिरश्मी लेणीची दुसरी बाजू. या ठिकाणी एक असा रस्ता आहे पायवाट आणि हा पुढे मेन रोड येतो. हे जी समोर फेन्सिंग दिसतायत ना, या फेन्सिंगच्या बाजूने वरती त्रिरश्मी लेणीला जाण्यासाठी रस्ता आहे तसा. बरं आपण त्या साईडला होतो तेव्हा आपण फोटोशूट वगैरे केले ना, बॉल वगैरे खेळत होता. आपण त्या बाजूला खेळत होतो आणि इतका रस्ता क्रॉस करून आपण आलेलो आहे इकडे. हे बघा तुम्हाला ड्रॅगन फ्लाईज दिसत आहेत का उडताना? जुने लोक म्हणायचे असं ड्रॅगन फ्लाय उडताना दिसली म्हणजे त्याचा अर्थ असतो आता पाऊस पडणार आहे थोड्या वेळातच. हे बघा पाऊस किती झालेला आहे. 8 तारखेला, 8 आणि 9 तारखेला पूर्ण आहे ना, दगड सुद्धा वाहून आलेले आहेत. असं त्या साईडला पण आहे पूर्ण रोड. आणि पुढे इथे वरती लेण्या आहेत आणि हे दगड आहेत आणि तिथून हे वाहून आलंय. येऊला पाहिजे आहे खायला काहीतरी. काय घेतलंस यू? काय घे चिप्स घेतले. भत्ता बघा त्या मावशी भत्ता बनवताय आता. मस्त कांदा सोलताय. शिव तुला पण खायचंय का भत्ता? तुला पण खायचंय? ह्या मावशीकडचा भत्ता खूप छान लागतो. आम्ही मागच्या वेळेस पण आलो होतो ना, तर घेतला होता. इथेच खायचा आहे. मस्त मसाला टाकला आता. मस्त इथेच खाऊ आम्ही भत्ता. रेडी झाला आमचा भत्ता. हे बघा, चला तर खाऊ. आम्ही इथेच बसून खातोय भत्ता मस्त. आता आम्ही मस्त भत्ता खाणार आहे. हा बघा, हा शिव बसलेला आहे ते चिप्स आणि इकडे पूनम आणि मला दोघांनी उभं ठेवलेलं आहे. आतमध्ये गेलो होतो. इकडे बुद्धविहार आहेत आणि हे या बाजूला आहेत दादासाहेब फाळके स्मारक, जे आहेत भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या स्मृतीर्थार्थ नाशिकमध्ये उभारण्यात आलेलं आहे. आता सध्या तर मध्ये काम चालू आहे, तर मध्ये जाण्यास मनाई आहेत. शक्यतो दिवाळीपर्यंत याचं काम पूर्ण. बघा किती ट्रॅफिक आहे. आता तरी थोडं मोकळं झालंय, पण याच्या आधी खूप ट्रॅफिक होती. आता कंपनीचे लोक सुटले, म्हणजे जॉबला जे असतात ते घरी चालले. हे बघा लोकमत. आमच्या नाशिकचे कामं चालू आहे रोडाचे. बघा कसं पूर्ण फोडून ठेवलंय.
ट्रॅफिक आहे बघा. आता आलं आमचं घर. आता 2च मिनिटाच्या अंतरावर आमचं घर आहे. आम्ही घरी आलो तेव्हा 1-1.5 तास लाईट नव्हती, तर मी शूट घेतला नाही. आणि आता ती 1-1.5 तासानंतर आलेली. तर मग चला मी आता शूट घेते. व्हिडिओ कसा वाटला आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.